नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. ई ऑफिस प्रणाली अंतर्गत शासकीय कामकाज पेपरलेस होणार आहे. महावितरणनं त्या दिशेनं पहिलं पाऊल उचललंय. महावितरणच्या गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण संवर्धनासाठी मदत करावी आणि प्रत्येक बिलात 10 रुपये सवलत मिळवावी असं आवाहन महावितरणनं केलंय. कागदाचा वापर टाळून पेपरलेस काम करण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं प्राधान्य दिलंय. त्यानुसार राज्यातील सर्व कार्यालय ई ऑफिस प्रणालीद्वारे चालवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्याला पूरक अशी वाटचाल महावितरणनं सुरू ठेवली आहे. महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठवणं बंद केलं जातं आणि प्रत्येक बिलात 10 रुपये सवलत देण्यात येते. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिलं कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल. राज्यात महावितरणचे 2,08,00,000 घरगुती ग्राहक आहेत. त्यापैकी आतापर्यंत 3,56,000 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय. ही संख्या वाढावी यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी महावितरणबरोबर पेपरलेस व्यवहार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. देशभरात अत्यंत प्रतिष्ठा लाभलेल्या रॉयल रोडिओ स्पर्धेला करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर सुरुवात झाली. या स्पर्धेत सायकल, मोटरसायकल, स्कूटर आणि ई बाईक ऑटोक्रॉसचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापुरातील रॉयल रायडर्स आणि मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या वतीनं करवीर तालुक्यातील सांगवडे इथं रॉयल रोडिओ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या डांबरी ट्रॅकवर ही स्पर्धा घेण्यात आली. ऑटोक्रॉस, मोटरसायकल, स्कूटर गटातील रेस झाल्या. 800 मीटरच्या ट्रॅकवरील स्पर्धेत मोटरसायकल, बाईक, स्कूटर, इलेक्ट्रिकल स्कूटरचा समावेश होता. टाईम ट्रायल पद्धतीनं बाईकच्या सीसीनुसार झालेल्या स्पर्धेत 100 जण सहभागी झाले होते. या स्पर्धेला कोल्हापुरातील रेस शौकीनांचा चांगला प्रतिसाद होता. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं विविध बाईकचा थरार पाहायला मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरं मंजूर झाली आहेत, ज्यांना बांधकाम परवाना मिळालाय आणि ज्यांनी घराचं बांधकाम सुरू केलंय त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम तातडीनं जमा करावी अशी सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे. शासकीय अधिकारी आणि लाभार्थ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कागल शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे 149 लाभार्थी आहेत. त्यापैकी अनेकांनी घरांचं बांधकाम सुरू केलंय, मात्र या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शासकीय अधिकारी आणि लाभार्थ्यांची कागलमध्ये बैठक घेतली. गट तट न पाहता 10 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करा अशी सूचना समरजितसिंह घाटगे यांनी अधिकाऱ्यांना केली. ज्यांना बांधकाम परवाना मिळालाय त्यांनी घराच्या बांधकामाला सुरुवात करावी. तसंच ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवान्यासाठी अर्ज केलाय त्यांना तातडीनं परवानगी द्यावी अशा सूचना घाटगे यांनी केल्या. बैठकीला विवेक कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी, गजानन माने, स्वप्नील शिंगाडे, सुनील चौगुले यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. यानिमित्त शाहूवाडी ते मलकापूर मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम जमियतच्या वतीनं पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मिरवणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, पुतळा समिती अध्यक्ष राजू प्रभावळकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सुहास पाटील, अशोक देशमाने, रमेश चांदणे, सुभाष कोळेकर, सोनिया शेंडे, अश्विनी लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्री होमिओपॅथी.com.
गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीचा कारभार पडक्या इमारतीत सुरू आहे. इमारतीवरील कौलं फुटलेत, भिंतीला भेगा पडल्यात, पायाचे दगडही निखळलेत. शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणी चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायत आहे. सुमारे 3000 लोकसंख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या हद्दीत तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे यासह तालुका स्तरावरील प्रमुख कार्यालय आहेत. तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं शाहूवाडीचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतोय. मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याचं पाणी, पथदेवे आणि कचरा उठावाची समस्या पिच्छा सोडत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. इमारतीवरील कौलं फुटली असून पायाची दगडं निखळली आहेत. शिवाय भिंतीला भेगा पडल्यात. धोकादायक बनलेल्या या इमारतीत जीव मुठीत घेऊन कर्मचारी काम करतात. धोकादायक इमारत कोसळून वित्त आणि जीवितहानी होण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयासाठी सुसज्ज इमारत उभी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाच्या निमित्तानं केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीनं पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ऊर्जा संवर्धनासाठी महाराष्ट्राला 4 पुरस्कार मिळाले. अभिमानाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सौंदर्याला सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचं औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह, केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल आणि सचिव उपस्थित होते. ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीतील पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. त्यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. काही पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तर काही पुरस्कारांचं वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कूलमध्ये 9वी शिकणाऱ्या सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीनं राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावला असून आज राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा 3 टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलनं बाजी मारली आहे. कागल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच कागल आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात गेल्या 11 महिन्यात 347 प्रसूती झाल्या. त्यापैकी प्रसूती शस्त्रक्रियांची संख्या 79 आहे. सरकारी दवाखान्यात सिझेरियनपेक्षा नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न केले जातात. जिल्हा परिषदेची 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 34 उपकेंद्र कागल तालुक्यात आहेत. शिवाय कागल आणि मुरगुड शहरात ग्रामीण रुग्णालय आहे. इथं चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्यानं रुग्णांची चांगली सोय होते. विशेषतः गरोदर मातांच्या प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र महिलांना आधार देत आहेत. रात्री अपरात्री गरोदर मातांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर गावाजवळ असलेली ही रुग्णालयं हक्काची उपचाराची केंद्र बनली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कागल तालुक्यात गेल्या 8 महिन्यात 162 मातांच्या प्रसूती झाल्यात. या सर्व प्रसूती नैसर्गिकरित्या झाल्या असून माता आणि बाळ या दोघांच्याही प्रकृती उत्तम आहेत. कागल आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात गेल्या 11 महिन्यात 185 प्रसूती झाल्यात. त्यापैकी 106 नैसर्गिक तर 79 सिझेरियन झाल्यात. सर्वच माता आणि नवजात शिशूंची प्रकृती ठणठणीत आहे. ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञ उपलब्ध असल्यानं गरज पाहून तातडीच्या वेळी सिझेरियन केलं जातं. या सर्वच रुग्णालयात प्रसूतीपूर्व सेवांची चांगली सोय उपलब्ध असल्यानं गरोदर मातांची कसलीही आबाळ होत नाही. शिवाय प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात सेवांचा लाभ मिळतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा कागल तालुक्यात तरी लोकप्रिय ठरली आहे. सुळे इथल्या श्रीराम ताई ट्रस्टच्या वतीनं श्री इच्छेश्वर गणपती मंदिराचा 20वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं.
पन्हाळा तालुक्यातील सुळे इथल्या श्रीरामताई ट्रस्टच्या वतीनं श्री इच्छेश्वर गणेश मंदिराचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, कीर्तन, भजन असे कार्यक्रम पार पडले. धामणी खोऱ्यातील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अभिषेक, काकड आरती आणि विविध धार्मिक विधी या निमित्तानं पार पडले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त विलास पाटील, शंकर टिके, संदीप टिके, पांडुरंग पाटील, अनिल टिके, राहुल टिके उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील करंजफेंड ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या 56 वर्षात पहिल्यांदा बिनविरोध झाली आहे. राजकीय पुढाऱ्यांना एकत्र आणून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बिनूचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांनी यशस्वी शिष्टाई केली. पन्हाळा तालुक्यातील करंजफेंड ग्रामपंचायत निवडणूक दरवर्षी प्रचंड अटीतटीनं लढवली जायची. टोकाच्या ईर्षेमुळं गावात गटातटाचं राजकारण कायम होतं. त्यातून दोन्ही गट एकमेकांशी शत्रुत्व असल्यासारखे वागायचे. मात्र यावर्षी संघर्षशील लढतीला पूर्णविराम मिळालाय. बेन्यूजचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील आणि ॲडव्होकेट LB पाटील यांनी गावकऱ्यांची समजूत काढली. गावातील कटुता संपवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. गावकऱ्यांना मुद्दा पटल्यानं 56 वर्षांचा संघर्ष टाळता आला. त्यातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. थेट सरपंच पदासाठी प्राजक्ता चंद्रकांत कांबळे या महाविद्यालयीन युवतीला पहिल्यांदा संधी देण्यात आली. 2.5 वर्षानंतर प्राजक्ता कांबळे यांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर पुन्हा सरपंच निवडणूक होईल. पुढील 2.5 वर्षात जनसुराज्याच्या कोमल कांबळे आणि स्नेहा इंगळे यांना सरपंच पदाची संधी दिली जाणार आहे. कुटुंबियांनी नाळ तोडलेल्या वृद्धांना चंबुखडी इथल्या मातोश्री वृद्धाश्रमानं आश्रय दिलाय. या सदस्यांचं निखळ मनोरंजन व्हावं या उद्देशानं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं गीत संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून गोळा झालेला निधी मातोश्री वृद्धाश्रमाला देण्यात आला. चंबुखडी इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करतात. उतारवयात घरच्यांचा आधार हवा असताना रक्ताच्या नातेवाईकांनीच त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. अशावेळी त्यांच्या मनावर झालेले घाव कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करतात. कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं मातोश्री वृद्धाश्रमासाठी स्वरसांगीतिक सेवा झाली. प्रशांत जोशी यांनी पुढाकार घेऊन मातोश्री वृद्धाश्रमात गाण्यांची मैफिल घडवून आणली. त्यासाठी आजी आजोबांना आवडतील अशी त्यांच्या काळातील गाणी सादर झाली. प्रारंभी खास मैफिलीसाठी दुबईहून आलेले प्रकाश वर्गीस आणि अभय देशपांडे यांचं मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर यांनी स्वागत केलं. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेनं आजवर वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या करमणुकीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यातून ऐच्छिक मदत देखील झाली आहे. या मैफिलीतही त्याची पुनरावृत्ती झाली. प्रकाश वर्गीस आणि अभय देशपांडे यांनी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर केली आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबा सुद्धा या संगीताच्या मैफिलीत हरवून गेले. यावेळी सूर्यकांता चिटणीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळी इथल्या वर्ग 2च्या जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार संदीप कांबळे यांनी दिली आहे. शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळी इथल्या गट नंबर 74 या जमिनीची बनावट कागदपत्र तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी संदीप भीमराव कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. भोगवटादार वर्ग 2ची ही जमीन आहे. या जमिनीच्या वाटपाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली आहे, असा आरोप कांबळे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शाहूवाडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील 0 ते 15 वयोगटातील वंचित बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांनी केलं आहे. मुंबईसह काही जिल्ह्यात गोवरच्या साथीनं अक्षरशः थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येते. लसीकरणाची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर तर दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.